नमस्कार, मी प्रसन्न जोशी. न्यूज रूम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचा आज तिसरा वर्धापन दिन आणि त्यामध्ये न्यूज रूम सारखा कार्यक्रम, त्यामुळे गेस्टही तेवढेच छान हवेत, मोठे हवेत, ग्रेसफुल हवेत आणि तसेच गेस्ट आज आपल्यासोबत आहेत. आपल्यासोबत आज आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस. अनेक चर्चा त्यांच्यासोबत करायच्या आहेत, गप्पा करायच्या आहेत, अनेक मुद्द्यांवरती ते बोलणार आहेत आणि त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. आमच्या चॅनलचे मुख्य संपादक डॉक्टर समीरण वाळवेकर आणि माझे सहकारी. सुरू करूया. समीरण सर. मुख्यमंत्री महोदय, आमच्या वाहिनीमध्ये आज महाराष्ट्र दिनाच्या दिवशी आपण येत आहात आणि आमच्या वाहिनीच्या तिसऱ्या वर्धापन दिनी आपण येत आहात. योगायोग म्हणजे याच्या आधीसुद्धा आपण आमच्या वर्धापन दिनाला मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रत्येक वर्धापन दिनाला आग्रहाने आलात. सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्र दिनाच्या मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा आज वर्धापन दिनी आलात त्याबद्दल आभार मानतो. आमचा अनुभव असा आहे की आपण वर्धापन दिनी आलात की पुढच्या वर्षी आम्हाला मग काहीही कुठलेही प्रॉब्लेम न येता सुरळीतपणे आमचं चॅनल अतिशय उत्तम परफॉर्मन्स करतं असा आमचा अनुभव आहे. तर पहिल्यांदा मी आपल्याला शुभेच्छा देतो. आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करताना अर्थातच महाराष्ट्र दिनाच्या पुढचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे महाराष्ट्र आज ज्या दुष्काळाच्या खाईतून जातो आहे, ज्या वातावरणामध्ये आपण सगळे आहोत आणि त्याच्याकरता आपण गेली कित्येक महिने अविरत कष्ट करता आहात, परिश्रम करता आहात, स्वतः हिंडता आहात आणि काही अतिशय महत्त्वाचे निर्णय आपण घेतलेले आहेत. आपण याविषयी पहिल्यांदा सुरुवात करूयात. आमचे प्रतिनिधी विलास आठवले, कार्यकारी संपादक आमचे, गेले 10 ते 12 दिवस मराठवाड्यामध्ये मुक्काम टाकून होते. तिथल्या प्रत्येक गावातली परिस्थिती त्यांनी बघितलेली आहे, त्याच्याविषयी आपण बोलणारच आहोत. पण काय सांगाल आपण आत्ता या क्षणाला महाराष्ट्राच्या दुष्काळाची, पाण्याची नेमकी काय परिस्थिती आहे? आपण जे प्रयत्न केलेत त्या प्रयत्नांना आत्ता फळं मिळायला सुरुवात झाली आहेत असं आपल्याला वाटतं का? सर्वप्रथम मी महाराष्ट्राच्या तमाम जनतेला आणि जगभरातील मराठी माणसाला महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यासोबत जय महाराष्ट्राला 3 वर्ष आता पूर्ण होत आहेत आणि या 3 वर्षामध्ये अतिशय प्रभावी वाटचाल जे महाराष्ट्रानं केली आहे. सामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडायची आणि सत्य लोकांसमोर आणायचं असा जो एक अविरत प्रयत्न गेले 3 वर्ष आपण केला, त्याबद्दल जय महाराष्ट्राला देखील मनपूर्वक शुभेच्छा. आपण अतिशय महत्त्वाचा विषय या ठिकाणी हातामध्ये घेतला आहे. खरं म्हणजे आज महाराष्ट्रासमोरचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जर काही असेल तर तो दुष्काळ आहे. गेल्या 5 वर्षातली 4 वर्ष दुष्काळी आहेत आणि त्यामुळे शेती असेल, शेतकरी असेल, हा प्रचंड मोठ्या संकटात आहे. पण महाराष्ट्रातला दुष्काळ हा जेवढा निसर्गनिर्मित आहे तेवढा मानवनिर्मित देखील आहे आणि वातावरणातल्या बदलानंतर पावसाचं चक्र हे ज्या प्रकारे बदलतं आहे त्यातनं आता या दुष्काळाच्या जी परिस्थिती आहे त्याची तीव्रता ही अधिक जाणवायला लागली आहे. अगदी मागच्या वर्षीचा जर आपण विचार केला तर जूनच्या महिन्यामध्ये 100% जास्त पाऊस पडला आणि ॲव्हरेजच्या 100% किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडूनही शेतकऱ्यांनी पेरणी केल्याबरोबर 40 दिवस पाऊस गायब झाला आणि त्यामुळे शेतकऱ्यांची पेरणी वाया गेली. पुन्हा जुलैच्या महिन्यात पाऊस आला 50%, 4 दिवस पाऊस आला, पुन्हा 20 दिवसाचा खंड पडला आणि त्यातनं महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला आणि 2 प्रकारचा दुष्काळ महाराष्ट्रात आज आपल्याला दिसतो आहे. एक ॲग्रिकल्चर ड्राऊट ज्याला आपण म्हणतो, म्हणजे शेतीचा दुष्काळ, जो 28,000 गावांमध्ये आहे. 40,000 गावांपैकी 28,000 गावामध्ये शेतीचं नुकसान झालं आहे. आणि दुसरा हायड्रोलॉजिकल ड्राऊट, ज्याच्यामध्ये पाण्याचा दुष्काळ पडतो, तो 5,000 गावांमध्ये अतितीव्र आहे. इतरही गावांमध्ये पण 5,000 गावांमध्ये अतिशय तीव्र आहे. आणि अशा या दुष्काळी परिस्थितीमध्ये आपण जर बघितलं की आपण या महाराष्ट्रामध्ये जे काही पाण्याचं नियोजन केलं, हे पाण्याचं नियोजन करताना आपण केवळ मोठ्या धरणांवर भर दिला. मोठी धरणं आवश्यक आहेत का? तर ती आवश्यक आहेत, कारण त्यातनं पाण्याचे स्टोरेजेस तयार होतील तर शहरांना पाणी मिळेल, उद्योगाला पाणी मिळेल, शेतीलाही पाणी मिळेल. पण त्याचसोबत एक सत्य आपण कधीच लक्षात घेतलं नाही की जे जल आणि सिंचन आयोगाने आपल्याला सांगितलं, वेगवेगळ्या आयोगांनी सांगितलं, चितळ्यांनी सांगितलं की महाराष्ट्रातली सगळी धरणं पूर्ण केली तरीही महाराष्ट्राला 50%च प्रवाही सिंचन मिळू शकतं. म्हणजे उरलेला 50% महाराष्ट्र
हा प्रवाही सिंचनाखाली धरणांच्या माध्यमातून आणता येत नाही. आणि म्हणून महाराष्ट्राचं पाण्याचं नियोजन करायचं असेल तर पाणलोट क्षेत्राचा विकास करत विकेंद्रित पाण्याचे साठे तयार करणं ह्या महाराष्ट्राच्या समस्येवर उपाय आहे. आपण पाणी अडवा पाणी जिरवा अशा प्रकारची घोषणा दिली, पण त्या दिशेनं काम केलं नाही. आणि महाराष्ट्रामध्ये तर पाणी अडवा पाणी जिरवा याच्यासोबत माती अडवा सॉईल अडवा हेही अत्यंत महत्त्वाचं आहे, ज्या प्रकारचा महाराष्ट्राचा स्ट्रॅटा आहे. आणि याच्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे आज ज्यावेळेस अशी परिस्थिती येते त्या परिस्थितीमध्ये आपण दुष्काळाचा सामना करतो. आपलं हे नवीन सरकार आल्यानंतर आपण जलयुक्त शिवारसारखी योजना आणली. ही योजना जलसंधारणाच्या माध्यमातून आपण विकेंद्रित पाण्याचे साठे तयार करतो आहोत. एकच परिणाम सांगतो की ज्यावेळी जूनच्या महिन्यामध्ये उत्तम पाऊस आला आणि मग पाऊस पूर्णपणे गायब झाला, त्यावेळी ज्या जिल्ह्यांमध्ये जलयुक्त शिवारची कामं झाली होती तिथे भांडी तयार झाली होती. त्या भांड्यांमध्ये तो पाऊस साठला आणि जेव्हा पावसाचा ताण पडला त्यावेळी संरक्षित सिंचनाची आवश्यकता पडली तर त्या पाण्यातनं सिंचन मिळालं. अनेक जिल्ह्यांचे मागच्या सगळ्या या हंगामामध्ये खरीपाच्या अशा प्रकारचे त्या ठिकाणी अहवाल आले की 25-25 हजार एकर शेती ही जलयुक्त शिवारमुळे आम्ही वाचवू शकलो. देवेंद्रजी, आपण योग्य पद्धतीने प्रयत्न सुरू केलेले आहेत. म्हणजे गेल्या कित्येक वर्षात जे कधी कोणी केलं नव्हतं असंही आपण काही केलेलं आहे. हा शेततळ्यांचा पाणी अडवा पाणी जिरवा हा प्रकल्प तर असेलच, पण आपण वेळ आली तिथे अनेक ठिकाणी रेल्वेने सुद्धा पाणी पोहोचवलेलं आहे. त्या विषयाकडे आपण येऊयात. पण मला एका मूलभूत मुद्द्याकडे थोडंसं आपल्याला परत न्यायचं आहे. माझ्या सहकाऱ्यांनाही प्रश्न विचारायचे आहेत, पण त्याच्या आधी महाराष्ट्रातल्या एकूणच क्रॉप पॅटर्नचा पुन्हा विचार करायची गरज निर्माण झालेली आहे का? त्याचं कारण ऊसाला आत्ता फार मोठ्या प्रमाणावर ऊसावर टीका होतीये. याच्या आधीच्या 25-30 वर्षामध्ये जितक्या प्रमाणावर ऊसाची लागवड झाली, सगळ्यात जास्त पाणी खाणारं पीक, आता खरोखरच इतक्या ऊसाची आपल्या महाराष्ट्राला गरज आहे का? आणि असलीच तर आपल्याला ते परवडणार आहे का? नाही बघा, मुळामध्ये आपण केवळ ऊसाला दोष देऊ शकत नाही किंवा शेतकरी ऊस लावतो तर शेतकऱ्याला दोष देऊ शकत नाही. ऊस हे प्रचंड सस्टेनेबल पीक आहे. त्याला FRP आहे, त्याची इकोसिस्टीम, त्याची पूर्ण अर्थव्यवस्था तयार झालेली आहे की ज्या अर्थव्यवस्थेमध्ये साखर कारखान्यांना ऊसाची आवश्यकता आहे, त्यामुळे ते FRP द्यायला तयार आहेत. त्यामुळे शेतकऱ्याला हे माहिती आहे, हे मल्टी इयर क्रॉप आहे. साधारण अनसिजनल रेन्स किंवा अशा प्रकारचा जो अवकाळी पाऊस वगैरे येतो याचा फार परिणाम त्याच्यावर होत नाही. थोडा बहुत होतो पण फार होत नाही. त्यामुळे एक सस्टेनेबल पीक म्हणून ऊस हे या ठिकाणी तयार झालेलं आपल्याला दिसत आहे. पण त्याचवेळी ऊस घेतला कुठे पाहिजे? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ऊस घेणं ठीक आहे, 106% ज्या भागात सिंचन आहे, जिथे पाणी उपलब्ध आहे. पण ज्या मराठवाड्यामध्ये अक्षरशः मराठवाडा कोरडा पडला आहे, उस्मानाबाद रबीचा जिल्हा की ज्या ठिकाणी पाऊसच मुळात कमी पडतो, अशा भागामध्ये इतके साखर कारखाने आपण आणले आणि सगळं पाणी ऊसाला वापरून टाकलं. मला असं वाटतं की पिकाचं पुनर्नियोजन करण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणून आमच्या सरकारने एक महत्त्वाचा निर्णय आत्ता घेतला. बघा, आपण जर शेतकऱ्याला सांगितलं की ऊस घेऊ नको तर तो म्हणाल मग काय घेऊ, मला पैसा मिळेल कुठनं, अल्टरनेटिव्ह काय आहे? अल्टरनेटिव्ह देण्याची आवश्यकता आहे. मी ज्या उस्मानाबादचा उल्लेख या ठिकाणी केला, तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी बियॉन्ड शुगरकेन नावाचा एक कार्यक्रम सुरू केला आणि एका वर्षामध्ये त्यांनी पर्यायी कॅश क्रॉप्स ही शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली आणि 30% ऊसाचं क्षेत्र त्यांनी कमी करून दाखवलं. आपण आता वर्ल्ड बँकेला एक प्रस्ताव दिला आहे. मी वर्ल्ड बँकेसमोर एक प्रस्ताव असा मांडला की अर्धा मराठवाडा, म्हणजे मराठवाड्यात 8,000 गावं, त्यातले 4,000 गावं आणि विदर्भातला जो पश्चिम भाग आहे जिथे मोठ्या प्रमाणात सॅलिनेशन आहे, अशा प्रकारचा जो खारपाण पट्टा, इथली 2,000 गावं, अशा 6,000 गावांचा एक एकात्मिक इंटिग्रेटेड प्लॅन मी त्यांच्यावर मांडला. हा प्लॅन काय आहे तर पाणलोट क्षेत्राचा विकास करून विकेंद्रित पाण्याचे साठे तयार करायचे, जे पाणी उपलब्ध होणार आहे त्या पाण्याचा एफिशियंट यूज करायचा आणि त्या एफिशियंट यूज करत असताना तिथली पीक पद्धती देखील ठरवायची. म्हणजे समग्र अशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट जर केली तर पीक पद्धती ठरवण्याचा तुम्हाला अधिकार आहे. इन्व्हेस्टमेंट जर केली नाही तर पीक पद्धती ठरवता येणार नाही आणि आपण इन्व्हेस्टमेंटच करत नाही. आणि मला आनंद वाटतो की वर्ल्ड बँकेला हा प्रस्ताव दिल्यानंतर
त्यांचे कंट्री हेड आले, ते म्हणाले की आत्तापर्यंत आमच्याकडे आलेल्या प्रस्तावातला हा सगळ्यात उत्तम प्रस्ताव आहे. ते पलीकडे जाऊन असं म्हणाले की साधारणपणे आम्हाला 1.5 वर्ष लागतं एक प्रस्तावाचं इव्हॅल्युएशन करून त्या ठिकाणी पैसा देण्याकरता. पण ते म्हणाले आम्ही याच्याकरता इमर्जन्सी विंडो उघडायला तयार आहोत. डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्सने आम्हाला तो पाठवल्याबरोबर 1.5 महिन्यात आम्ही त्याचं इव्हॅल्युएशन करू आणि 2 टप्प्यात हा करू. पहिला टप्पा तर आम्ही जेवढा तातडीनं तुम्हाला मंजूर करता येईल तेवढा मंजूर करू. मला असं वाटतं की असे जे इनिशिएटिव्ज आहेत की केवळ पीक पद्धत बदला म्हणून सांगून चालणार नाही, शेतीमधली गुंतवणूक वाढली पाहिजे. मायक्रो इरिगेशन, आज ऊसाच्या संदर्भात देखील आम्ही पाण्याची बचत करू शकतो. आज आम्ही सगळं पाटाच्या पद्धतीनं पाणी ऊसाला देतोय. त्यातलं किती पाणी आम्ही देतोय म्हणजे आपल्याला माहिती आहे, आज सांगली जिल्ह्यामधल्या काही भागामध्ये अधिकच्या पाणी वापरामुळे जमिनीचा कस संपलेला आहे. त्यामुळे पाण्याचंही गणित आहे, जमिनीला किती द्यायचं आहे, क्रॉपला किती द्यायचं आहे. ते जर म्हणजे असंही लक्षात आलं की ड्रिप इरिगेशननी जर आपण ऊसाची शेती केली तर ऊसाची उत्पादकता वाढते आणि आपल्याला उत्पादकता वाढवून जर क्षेत्र कमी करता आलं आणि त्या क्षेत्रांमध्ये इतर पिकं जर घेता आली तर मला असं वाटतं की ही अर्थव्यवस्था उत्तम प्रकारे करता येईल. आणि म्हणून तुमच्या मताशी मी सहमत आहे आणि राज्य सरकारला देखील हे वाटतं आहे. पण हे एका दिवसात होणार नाही. अतिशय सस्टेनेबली टप्प्याटप्प्यानं पीक पद्धती आपल्याला बदलावी लागेल. आणि त्याच्यासोबत एक महत्त्वाचा विषय काय आहे, नुसती पीक पद्धती बदलून चालणार नाही, मार्केटचं लिंकेज द्यावं लागेल. आज आपण बघतोय, कांद्याचं उदाहरण आहे आपल्यासमोर की सप्लाय साईडच्या बॉटलनेक्समुळे एकीकडे देशातल्या अनेक भागात 30 आणि 40 रुपयाला कांदा असताना आमच्या शेतकऱ्याला तो कांदा फेकून द्यावा लागतो. त्याला मार्केटशी थेट लिंकेज द्यावं लागेल. आता नाशिकमध्ये ज्यावेळेस पेप्सीने एक व्हॅल्यू चेन तयार केली आणि काही शेतकऱ्यांकडनं कांदा असेल, टमाटर असेल किंवा बटाटा असेल हा थेट विकत घ्यायचा, त्या शेतकऱ्यांना फेकायची गरज पडत नाही कारण त्यांचा करार आहे. आपण आपल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा कायदा हा इतका रिजिड केला आहे की कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर व्यवहार केला तरी देखील कृषी उत्पन्न बाजार समितीला सेस द्यावा लागतो. आता कॉम्पिटिटिव्हनेस तयार करण्याकरता, प्रोफेशनलिझम तयार करण्याकरता काही वावच नाही आहे. याचं कारण काय आहे की त्यांना माहिती आहे काही केलं नाही तरी बाहेर व्यवहार होणार आणि आम्हाला पैसा मिळणारच आहे. पण सर काही कायदा बदलाची किंवा याच्यामध्ये काही बदललाच पाहिजे, पक्षांना पटवण्याची याची गरज आहे. मी तर हा प्रयत्न करतोय की मी त्यांना सांगतोय की आतमधला सेस तुम्ही घ्या, पण बाहेर का घेता. बाहेर जर मार्केट लिंकेजेस आले आणि व्हॅल्यू चेन जर आपण तयार करू शकलो आणि त्या व्हॅल्यू चेनच्या माध्यमातून थेट खरेदी होऊ शकली तर आज आमचा जो शेतकरी आहे तो थेट जो काही प्रक्रिया करणार आहे त्याला जर माल विकू शकला तर मधला पैसा जो आहे तो शेतकऱ्याला मिळेल आणि शेतकरीही समृद्ध होईल आणि ग्राहकाला देखील किफायतशीर अशा प्रकारचा माल मिळू शकेल. तर मला असं वाटतं की याच्याकडे पाहत असताना अशा समग्र व्यवस्थेतनं आपल्याला बघावं लागेल. मुख्यमंत्री साहेब, तुम्ही म्हणालात की पाण्याचं नियोजन केलं जातं, मात्र विरोधक तुमच्यावर फारसे समाधानी असल्याचं चित्र बघायला मिळत नाही. पृथ्वीराज चव्हाणांचं म्हणणं आहे की आज IPLचं पाणी बंद केलं, उद्या साखर कारखान्यांचं पाणी बंद केलं. तुमच्याकडे नियोजन नसल्यामुळे हा संपूर्ण परिस्थिती राज्यावर ओढवलेली आहे. तुम्हाला असं वाटतं या संपूर्ण प्रकरणावर आजही राजकारण सुरू आहे आणि ही दुर्दैवाची गोष्ट आहे? खरं म्हणजे ज्यांनी इतके वर्ष राज्य केलं तेच आम्हाला आता प्रश्न विचारतायत की पाण्याचं नियोजन का होत नाही आहे. त्यांनी जे नियोजन करायला पाहिजे होतं ते त्यांनी न केल्यामुळे आज ही अवस्था आली आणि आम्ही नियोजन करून या अवस्थेवर मात करण्याचा प्रयत्न करतोय. आता IPLचा विषय आला म्हणून स्पष्टपणे सांगतो, आम्ही काय भूमिका घेतली. आम्ही एवढीच भूमिका घेतली की आम्ही पोर्टेबल पाणी, पिण्याचं पाणी IPL करता घेणार नाही. जर IPLला पुनर्वापराचं पाणी वापरायचं असेल तर IPLला आमची हरकत नाही. अतिशय स्पष्ट भूमिका होती आमची. पण दुर्दैवाने हायकोर्टाने अगदी त्याच्यात भूमिका कडक घेतली आणि त्यांनी सांगितलं पुनर्वापराचं पाणी असो की कुठलेही पाणी असो IPL करू नका. इथे आपण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. ब्रेकच्या नंतर मुख्यमंत्र्यांसोबतच्या या अशाच गप्पा, न्यूज रूम लाईव्ह गप्पा सुरू राहणार आहेत. पाहत रहा जय महाराष्ट्र.
ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं न्यूज रूम मध्ये पुन्हा एकदा स्वागत। आपल्या गप्पा सुरू आहेत स्वतः मुख्यमंत्र्यांशी आणि विकासाच्या मुद्द्यांवरती आपल्याला चर्चा पुढे न्यायची आहे। सुरुवात करतायत माझे सहकारी। सेम सर, एक महत्त्वाचा प्रश्न, मागेल त्याला शेततळं ही तुमची स्वतःची जी आहे ती एक कन्सेप्ट आहे। तुम्ही विधानसभेमध्ये बऱ्याच वेळेला बोललात, पण अजूनही मराठवाड्यामधल्या जर तुम्ही भागात जाल तर मागेल त्याला शेततळं मिळत नाही। त्याच्यामध्ये कारण असं दिलं जातं की तुमच्या ठिकाणी खाली हार्ड रॉक आहे म्हणून तुम्हाला देता येत नाही, तुमच्या जमिनीचं मार्क म्हणजे बरोबर मॅपिंग झालेलं नाही म्हणून तुम्हाला देता येत नाही। अशी एक फिगर जी येते, डेटा जो येतो तो शॉकिंग डेटा आहे। नांदेड सारख्या शहरामध्ये जिल्ह्यामध्ये किंवा बीड सारख्या जिल्ह्यामध्ये हजार 1,500 शेतकऱ्यांना मागेल त्याला शेततळं मिळत नाही। जर मिळत नसेल तर मग मागेल त्याला शेततळं हे तुम्ही का म्हणाला? मागेल त्याला शेततळं ही योजना आम्ही घोषित केली आणि असं सांगितलं की शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करावे आणि 50,000चं पहिल्या वर्षीचं आम्ही टार्गेट ठेवलं की 50,000 शेतकऱ्यांना आम्ही महाराष्ट्रात पहिल्या वर्षी शेततळं देऊ। एकूण 5 लाखाचं टार्गेट आहे। लोकांनी आम्हाला वेळात काढलं की शेतकरी कुठला ऑनलाईन अर्ज करणार आहे। आम्ही सांगितलं आमचे ग्रामपंचायतमध्ये संग्राम केंद्र आहेत, सेतू केंद्र आहेत, निश्चित करतील शेतकरी। आणि 3 आठवड्यामध्ये 80,000 शेतकऱ्यांनी अर्ज केला पैसे भरून, म्हणजे जी काही फी होती ती भरून। मग त्यांचं इव्हॅल्युएशन आम्ही सुरू केलं। आता याच्यामध्ये शेततळं केव्हा यशस्वी होईल? ज्यावेळी ते योग्य ठिकाणी घेतलं तर ते यशस्वी होईल। एक प्रयोग मागच्या काळामध्ये एका राज्यात झाला, मी त्या राज्याचं नाव घेणार नाही, आपल्या बाजूचंच राज्य आहे, आणि मोठ्या प्रमाणात शेततळी तयार करायचा त्यांनी निर्णय केला। पण ती शेततळी तयार करत असताना त्यांनी शेतकऱ्यावर शेततळं कुठे घ्यायचं सोडून दिलं। प्रत्येकाला शेतकऱ्याला सांगितलं तुम्ही म्हणाल तिथे होणार नाही, तुमच्या शेतीमधलं योग्य ठिकाण कुठलं हे आम्ही सांगतो, त्याकरता GSDAचे लोक आम्ही तिथे पाठवतो। आणि ते पाठवून एकदा त्याला ते मार्क करून दिलं की आम्ही त्याला पैसे देणार आणि त्यांनी ते शेततळं करायचं आहे। त्यामुळे अशा प्रकारे सगळ्यांच्या ॲप्लिकेशन रद्द झाल्या वगैरे नाही, हळूहळू प्रोसेस चालली आहे। हळू याकरता चालली आहे की प्रत्येक शेतीची पाहणी करून GSDAने सुचवलेल्या ठिकाणी ते करायचं आहे आणि ती यंत्रणा तेवढी मोठ्या प्रमाणात उपलब्ध नाही आहे आणि म्हणून त्याला थोडा वेळ लागतो आहे। पण आता जवळजवळ सगळ्या जिल्ह्यांमध्ये 25-30% वर्क ऑर्डर झाल्या आहेत आणि उर्वरित आता होऊन जातील, म्हणजे पावसाळ्यापूर्वी सगळ्या वर्क ऑर्डर द्यायच्या असा आमचा प्रयत्न आहे। आणि मागेल त्याला शेततळं हे मागेल त्यालाच असणार आहे, पण जिथे शक्य आहे तिथेच आपण ते करणार आहोत। काही जमिनी अशा असू शकतात की ज्या ठिकाणी या प्रकारचं शेततळं चालणार नाही, त्या ठिकाणी मग त्याला ते शेततळं पैसेही दिले तर ते आपल्या धरणांसारखं होईल की कॉन्ट्रॅक्टर मागेल तिथे धरण, अशी परिस्थिती करायची नाही। आपल्याला आवश्यक तिथे शेततळं आणि मागेल त्याला शेततळं असा यातला अर्थ आहे। सर, मुख्यतः दुष्काळ भयावह असं चित्र जे पूर्ण राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे। फक्त महाराष्ट्रात नाही, इतर राज्यातही आहे। पण महाराष्ट्रातले राजकारणी, सत्ताधारी म्हणून तुम्ही आहात, विरोधक म्हणून इतर पक्ष आहेत, पण दुष्काळ हा काय फक्त सत्ताधाऱ्यांसाठीचा प्रश्न किंवा विरोधकांचा प्रश्न नाही आहे, तर तो सार्वजनिक असा प्रश्न आहे। सगळ्यांनी एकत्रित येऊन यावर योग्य ते पावलं उचलणं किंवा निर्णय प्रक्रिया राबवणं या दृष्टीने प्रयत्न होताना दिसत नाही। काय कारण वागतं यामागची? कारण फक्त सत्ताधाऱ्यांनी करायचं आहे का फक्त विरोधकांनीच आवाज उठवायचा आहे? तर काय होणं गरजेचं वाटतं? नाही, मला असं वाटतं की आपण जे सांगितलं ते खरं आहे। दुष्काळ हा सत्ता पक्षाचा नाही आहे, तो विरोधी पक्षाचाही नाही आहे। दुष्काळ हा देशावर आणि महाराष्ट्रावर पडलेला दुष्काळ आहे आणि साधारणपणे अशा दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये राजकारण करण्याच्या ऐवजी आपण समन्वय कसा साधू शकतो? दुष्काळात सगळ्यात वाईट काय असतं? लोकांना मानसिक आधार देणं। योजना तर तुम्ही अनेक राबवता, पण जो मानसिकरित्या तुटला आहे त्याच्या पाठीशी पूर्णपणे राजकीय व्यवस्था उभी आहे हे दाखवणं देखील महत्त्वाचं आहे। विरोधकांनी टीका करणं हे काही वाईट नाही आहे। एखाद्या ठिकाणी प्रशासन चुकत असेल, कमी पडत असेल तर ते निदर्शनास आणून दिलं पाहिजे, पण दुष्काळाचं निव्वळ राजकारण करून चालणार नाही। आणि म्हणून मी सभागृहातही सांगितलं की आपण सगळे मिळून प्रयत्न करू। खडसे साहेबांच्या अध्यक्षतेखाली आपण समित्या तयार केल्या, प्रत्येक गावामध्ये आपण त्या ठिकाणी दुष्काळ निवारण समिती तयार केली जी अपॉलिटिकल आहे, अराजकीय आहे। म्हणजे राजकीय लोक त्याच्यात आहे पण सगळ्या पक्षाचे आहेत, त्या ग्रामसभेचे लोक त्याच्यामध्ये आहेत। मला असं वाटतं की अशा प्रकारे ज्यावेळेस राज्यावर संकट येतं त्यावेळेस सगळ्यांनी एकत्रितपणे त्याचा मुकाबला करायचा असतो। दुसरं असं आहे की दुष्काळाचा मुकाबला करण्याचे तुमचे विचार असू शकतात, यांचे विचार असू शकतात, माझे विचार असू शकतात, ते वेगवेगळे असू शकतात, पण शेवटी आपल्या लोकशाहीमध्ये कलेक्टिव्ह विजडमला महत्त्व आहे। आणि कलेक्टिव्ह विजडमनी जर शासनाने निर्णय केला की दुष्काळाशी मुकाबला करायला आता या पद्धतीने पुढे जायचं आहे,
तर त्याचा आदर करून सगळ्यांनी जर त्याच्यामध्ये मदत केली तर दुष्काळ निवारणामध्ये आपल्याला भरपूर मदत ही होऊ शकते. सर, जलशिवारला यश येते ही उत्तम गोष्ट आहे, पण या पद्धतीने महाराष्ट्र काय म्हणतात त्याला, ते दुष्काळमुक्त व्हायला किती वर्ष लागतील? या टप्प्याने गेलो तर आपण. बघा, आता आपण जर विचार केला तर पहिल्या वर्षी 6,000 गावं आपण घेतली होती. या 6,000 गावांपैकी 5,000 गावं अशी आहेत की ज्यांची कामं आता 80%च्या घरात झालेली आहेत. आणि हा सीझन संपायच्या आत किमान 4,000 गावातली कामं 100% होतील आणि सीझन संपल्यानंतर जो नवीन सीझन आहे त्यात उरलेली 20% गावांची कामं पूर्ण होतील. पुन्हा 5,000 गावं आपण घेतली आहेत. साधारणपणे आपल्याला महाराष्ट्रातल्या 20,000 ते 22,000 गावांमध्ये ही कामं करायची आहेत. आणि आपण असं ठरवलं आहे की 5 वर्षामध्ये महाराष्ट्र दुष्काळमुक्त करायचा आणि ही इंटरव्हेन्शन्स अशीच चालू राहिली. आणि मी आपल्याला सांगतो की हे शक्य का आहे? ही जर सरकारी योजना असती तर शक्य झालं नसतं. ही जनतेची योजना झाली आणि जनता इतक्या मोठ्या प्रमाणात आपापल्या क्षमतेनं लोक इतकं प्रचंड काम त्याच्यामध्ये करतायत आणि ती आता ऑटोमॅटिक रूटवर चालली गेली आहे. जनतेला फक्त आम्हाला मदत करायची आहे, थोडं भर घालायची आहे, थोडे पैसे द्यायचे आहेत आणि लोकच ते करतायत. फक्त हे करत असताना एका गोष्टीवर म्हणजे पुन्हा मी आपल्या माध्यमातूनही जनतेला सांगू इच्छितो की ड्रेनेज ट्रीटमेंट हा त्यातला एक भाग आहे, पण केवळ त्याच्यावर भर देऊन चालणार नाही. नदी, नाले, ओढे याचं खोलीकरण, रुंदीकरण हे महत्त्वाचंच आहे, तेही केलं पाहिजे. पण ते पुन्हा जर त्याच्यामध्ये सिल्ट येऊ नये असं आपल्याला वाटत असेल तर त्याकरता एरिया ट्रीटमेंट आवश्यक आहे, ज्याच्यामध्ये आपण रिच टू व्हॅली म्हणतो, माथ्यापासनं पायथ्यापर्यंत. तर माथ्यावर जोपर्यंत आम्ही पहिल्यांदा पाणी थांबवणार नाही तिथलं वृक्षारोपण असेल, तिथे CCT करणं असेल, कारण हे शेवटी असं आहे की इकडनं पाणी गेलं की इकडनं वर येतं, ते काम महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं काय तर बांधबंदिस्ती. जोपर्यंत आम्ही शेतकऱ्याच्या शेतीतच पाणी अडवणार नाही, कंपार्टमेंट बंडिंग जे आहे, अनेकदा शेतकऱ्यांना असं वाटतं की आमची जागा का घेत आहे, पण कंपार्टमेंट बंडिंगनं त्यांच्या शेतामध्ये पाणी अडतं आणि नुसतं पाणी अडत नाही, त्यांचं सॉईल अडतं. वरती ज्या CCT करतो, जेव्हा कंपार्टमेंट बंडिंग करतो, हे सॉईल अडलं की सिल्ट ही नद्यांमध्ये, नाल्यांमध्ये जात नाही. आणि मग एकदा जे नदी नाले तुम्ही खोल केले आहेत, त्याच्यावर जे तुम्ही बंधारे बांधलेले आहेत, त्याच्यामध्ये पुन्हा सिल्ट न आल्यामुळे अनेक वर्षापर्यंत ते तुम्हाला पाणी देतात. आणि म्हणून याच पद्धतीनं हे जर काम आपण करत राहिलो तर मला विश्वास आहे की 5 वर्षामध्ये महाराष्ट्राला दुष्काळमुक्तीकडे आपण नेऊ शकतो. सर, नदी नाल्यांचा प्रश्न आला. आजच अनिल शिदोर यांचा लोकसत्ताला सविस्तर लेख आलेला आहे की जो तुम्ही नदीचं विस्तारीकरण किंवा रुंदीकरणाचा भाग म्हणत होता, तिकडची माती सुद्धा ज्याला हवी त्याला तो घेऊन जाऊ शकतो, त्याच्यावरती तुम्ही चार्ज नाही केलेले. पण त्यांनी एक लॉजिकल मुद्दा मांडला की नदीकाठची शेती प्रामुख्याने श्रीमंत शेतकऱ्यांची असते, मग त्यांना फुकट माती का द्यायची? दुसरी गोष्ट, मग जो लांबचा शेतकरी त्याचं काय होणार? आणि अशा प्रकारे नदीचं विस्तारीकरण किंवा रुंदीकरण याला इकॉलॉजिकल काही आधार किंवा त्याचा अभ्यास झाला आहे का की त्याचे पर्यावरणावरती, नदीच्या पर्यावरणावरती काही परिणाम होतील का? ते अतिशय व्हॅलिड मुद्दा त्यांनी मांडला आहे. पण मी एवढंच सांगतो की आता जर आपण जाऊन बघितलं तर सामान्य शेतकरी हे सॉईल घेऊन चालला आहे, सामान्य शेतकरी. कारण त्याला आपण काय सांगितलं, तुझी बैलबंडी घेऊन ये आणि ती घेऊन जा. आणि साधारण जर आपण गाव जर बघितलं तर गावातली प्रामुख्यानं शेती ही नदीच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात असते. फार तर नदीपासून 2 किलोमीटर, 3 किलोमीटर, 4 किलोमीटर जावं लागतं. आणि तेवढं बैलगाडीमध्ये सॉईल नेण्याची सवय ही पहिलेपासूनच आमच्या शेतकऱ्यांना आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं, बरं बाजूचे जे शेतकरी आहेत उलट त्यांना तर प्रश्न हा आहे की पाणी त्यांच्या शेतामध्ये जातं, त्यामुळे अगदी बाजूच्या शेतकऱ्याला तर शेतीच करता येत नाही अनेक वेळा. आणि दुसरं, त्यांनी नेलं सॉईल तरी किती नेईल, त्याच्या शेतीमध्ये टाकण्या उत्पस नेईल ना, त्याच्या पलीकडे तर तो नेऊ शकत नाही. त्यामुळे जो न्यायला तयार आहे त्याला नेऊ द्या लवकरात लवकर हे सॉईल, कारण तिथेच जर सॉईल ते राहिलं तर पुन्हा ते पाण्यासोबत त्या नदीमध्ये जाणार आहे. दुसरं असं आहे की नदीचं खोलीकरण आणि रुंदीकरण याचे 2 भाग मी करतो. पहिला भाग काय आहे तर जे मूळ पात्र आहे ते पात्र पुन्हा पुनरुज्जीवित करणं, नवीन पात्र तयार करणं नाही. आमच्या नद्यांची पात्र म्हणजे अनेक ठिकाणी आता नदी दिसते आहे, त्याचा वर्षभरापूर्वीचा फोटो जर बघितला तर तिथे केवळ माती आणि त्याच्यावर अशी झाडं लागलेली आहेत की झाडांचा उपयोग नाही आहे, म्हणजे पात्र होतं असं सांगावं लागतं. त्यातला पहिला भाग काय आहे तर पहिला भाग आहे ते पात्र मोकळं करणं. मग दुसरा भाग जो आहे त्या दुसऱ्या भागामध्ये त्यांनी जे सांगितलं ते महत्त्वाचं आहे की सायंटिफिक याचा अभ्यास झाला आहे का. तर यातला सगळ्यात महत्त्वाचं असं आहे
की कुठल्याही प्रकारचं खोलीकरण करताना आपलं जे ॲक्विफर आहे हे डॅमेज होता कामा नये. शेवटी आपलं पाणी जे आहे हे शोषून घेण्याची क्षमता आहे ॲक्विफरमध्ये. हा जो आपला खडक आहे हा ते पाणी शोषून घेतो आणि ते पाणी त्यातनं ट्रॅव्हल होतं. आपल्या विहिरीला झरा लागला आपण जेव्हा म्हणतो, तो झरा म्हणजे हे ॲक्विफरमधलं ते पाणी असतं, हे शोषून घेतलेलं पाणी असतं. आणि म्हणून खोल कुठपर्यंत जायचं आहे तर तेवढंच जायचं आहे की या ॲक्विफरचे जे पोर्स आहेत ज्यातनं पाणी आत जातं ते जर डॅमेज झाले तर या खोलीकरणाचा काही उपयोग होणार नाही. ते पाणी बाष्पीभवनात निघून जाईल. आणि हे जर पाणी त्या तिथपर्यंत आपण पोचलो, ॲक्विफर मोकळे राहिले आणि पाणी जर आत गेलं तर नदी वाहती राहील आणि ग्राउंड वॉटरचा देखील रिचार्ज त्या ठिकाणी होईल. आणि म्हणून अतिशय सायंटिफिक पद्धतीनं हे सगळं चाललेलं आहे. प्रत्येक ठिकाणी GSDAची मदत आम्ही घेतो आहोत. अनेक ज्यांना यातलं समजतं अशी सगळी मंडळी मैदानात उतरलेली आहेत. मी विशेषत्वाने उल्लेख या ठिकाणी करील, अनेक लोकांचा तर करीनच, पण आर्ट ऑफ लिव्हिंगचा करेन की आर्ट ऑफ लिव्हिंगच्या स्वयंसेवकांनी इतकं उत्तम काम केलेलं आहे. आणि यातले अनेक लोक असे आहेत की जे एक्सपर्ट्स आहेत, जे मोठ्या पदांवर काम करत आहेत, हजारो लाखो कोट्यावधी रुपयाचा पगार जे घेत आहेत, पण एक सामाजिक बांधिलकीनं ते सगळे या ठिकाणी उतरले आहेत आणि नद्याच्या नद्या पुनरुज्जीवित करत आहेत. काल देखील श्री श्री रविशंकर हे लातूरला होते. तिथनं मला त्यांनी फोन केला आणि त्यांनी काल मला असं सांगितलं की आम्ही यावर्षी महाराष्ट्रामध्ये 40 कोटी रुपयाचं जलसंधारणाचं काम या ठिकाणी करणार आहोत. अनेक संस्था आहेत, म्हणजे मी सगळ्यांची नावं घेत नाहीत, पण इतक्या संस्था काम करत आहेत. आता आपण बघितलं असेल की मांजरा नदीला त्या ठिकाणी सगळ्या स्वयंसेवी संस्था उतरल्या आणि इतक्या चांगल्या प्रकार श्री श्री रविशंकरांचा आर्ट ऑफ लिव्हिंग असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं लोककल्याण असेल, अशा सगळ्यांनी ते काम हातामध्ये घेतलं. आणि पाहता पाहता आता ती नदी जी आहे ती नदी यावर्षी जेव्हा पाऊस येईल त्यावर्षी ती नदीची पाणी साठवण्याची क्षमताही वाढलेली असेल. तर मला असं वाटतं की सायंटिफिकली पण चांगल्या प्रकारे हे काम चाललेलं आहे. सीएम सर, आता म्हणजे श्री श्री रविशंकर यांचं काम सुरू आहे, जालनामध्ये नाम फाउंडेशनचं काम सुरू आहे, परत RSSचं जे आहे ते माद्राच्या इथे लोककल्याणचं काम सुरू आहे. ही झाले 3 उदाहरणं झाली किंवा आणखी 100 उदाहरणं असतील. जालनामध्ये एकही जलयुक्त शिवार याचं काम सुरू नाही, रोजगार हमी सुरू नाही आहे. बीडमध्ये गेवराई तालुक्यात जलयुक्त शिवारचं काम सुरू नाही, अशा लोकांच्या तक्रारी आहेत. म्हणजे त्यांना काम करायचं आहे. गावातले केकत जळगाव म्हणून एक गाव आहे, त्यामुळे ते सगळं गाव समोर आलं होतं आणि आम्हाला काम पाहिजे. प्रस्ताव मंजूर आहे पण काम सुरू होत नाही आहे. जालनामध्ये घनसावंगीचे राजेश टोपे माजी मंत्री होते, त्यांच्यामध्ये 25 गावं गेल्या वेळेला मंजूर झाली जलयुक्त शिवारमध्ये. त्यापैकी फक्त 2 गावांचं काम सुरू झालं. ती 25 गावं गेली, पुन्हा 30 नवीन गावं आली. त्या 30 गावांचंही काम सुरू नाही आहे. तुमचा प्रयत्न स्तुत्य आहे, तुमच्याविषयी काही तक्रार नाही, महाराष्ट्राची तक्रार नाही. पण हे काम 5च्या ऐवजी 50ने जर सुरू झालं तर 5 वर्षाचा कालावधी 4 येऊ शकत नाही. आणि मुळामध्ये आपण ज्या 6000 गावांमध्ये काम सुरू केलं होतं, आज त्याचे आकडेवारी आपल्याजवळ आहे. आणि आकडेवारीच नाही, अनेक वेळा फिगर्स आर मिसलिडिंग, पेपर्स कॅन बी क्रिएटेड. पण याच्यामध्ये आम्ही सिमनिकची वेबसाईट तयार केली आहे आणि प्रत्येक काम हे जिओ टॅगिंग केलेलं आहे. आज महाराष्ट्रातली 1.25 लाख कामं, काम सुरू होण्यापूर्वीचा फोटो, काम सुरू असतानाचा फोटो आणि काम झाल्यानंतरचा फोटो, लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड सहित त्याचं जिओ टॅगिंग त्याच्यावर केलं आहे. म्हणजे तुम्ही विलाजी त्या ठिकाणी जाऊन क्लिक केलं तर तुम्हाला 1 मिनिटात ते काम कुठे आहे दिसेल, त्याचे फोटो दिसतील आणि तुम्ही प्रत्यक्षात त्या ठिकाणी जाऊन ते काम बघू शकाल. बीड जिल्ह्यात प्रचंड मोठं काम याच्यात झालं आहे. इथे आपण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. ब्रेकच्या नंतर मुख्यमंत्र्यांसोबतच्या या अशाच गप्पा, न्यूज रूम लाईव्ह गप्पा सुरू राहणार आहेत. पाहत राहा जय महाराष्ट्र. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं न्यूज रूम मध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपल्या गप्पा सुरू आहेत. स्वतः मुख्यमंत्र्यांशी आणि विकासाच्या मुद्द्यांवरती आपल्याला चर्चा पुढे न्यायची आहे. सुरुवात करतायत माझे सहकारी. आणखी एक वेगळा प्रश्न जो महाराष्ट्राच्या दृष्टीने मी सरांची परवानगी घेऊन विचारतो. जायकवाडीचं जे धरण आहे ते 102 TMC पाणी साठा आहे, त्याच्यामध्ये 76 जो आहे
तो 76 TMC आपण प्यायला वापरतो, 26 TMC वाया जातं, लिकेजेस किंवा डेड जे वॉटर आहे ते. तुमचं विजन पाहता, म्हणजे मी तुम्हाला जेवढा अभ्यास केला तुमच्याविषयी किंवा तुमच्या कामाविषयी, एकीकडे जलयुक्त शिवार हे तुम्ही तुमचं मॉडेल ठरवलं आहे. म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना जर ओळखलं जाईल तर जलयुक्त शिवार म्हणून ओळखलं जाईल. पण जायकवाडीचा पाण्याचं बाष्पीभवन हे 25 TMC पाणी आहे. ते जर वाचवण्यासाठी सोलारसारखा एखादा प्रोजेक्ट जर तिथे येत असेल, 35,000 एकरवर ते पाणी आहे, त्याच्यापैकी 20,000 एकरवर जर सोलार एनर्जी तयार झाली, जी गुजरात सोलारमध्ये पुढे आहे, त्याच्यासाठी तुमचा काही प्रयत्न असेल का? कारण सोलार एनर्जीमुळे पुन्हा 15 TMC पाणी जे आहे ते आपल्याला सेव्ह होऊ शकतं, बाष्पीभवन कमी होऊ शकतं. नाही, मुळामध्ये आत्ताची जी सोलार टेक्नॉलॉजी आलेली आहे किंवा जी गुजरातने वापरली आहे ती त्यांनी धरणावर वापरलेली नाही, कॅनल्सवर वापरलेली आहे. धरणाचा स्पॅन इतका मोठा असतो की ती स्टॅबिलिटी जी मिळावी लागते ती स्टॅबिलिटी मिळत नाही. आता एक जैन इरिगेशननी काही फ्लोटिंग त्यांच्याकडे सोलर पॅनल्स तयार केलेले आहेत, पण ते एवढ्या लार्ज स्केलला ते यशस्वी होऊ शकतात का, याच्याबद्दल अजून शंका आहे. एक तर बाष्पीभवन थांबेल, वीज निर्मितीसाठी आपण प्रचंड पैसे खर्च करतो. म्हणजे परळीचा प्रोजेक्ट असेल किंवा विदर्भातलं प्रोजेक्ट असेल, कोळसा म्हणजे ही वीज निर्मिती आहे, तिथे वीज निर्मिती होईल, प्लस तुमचं जे पाणी आहे प्यायचं पाणी 15 TMC तुमचं पाणी थांबतं. नाही, निश्चितच. मला थोडं वेगळ्या विषयाकडे न्यायचं आहे आपल्याला. आपल्याला आठवत असेल आपलं युती सरकार असताना याच्या आधीच्या टर्ममध्ये 99-2000 पर्यंत जे लिमिट होतं कृष्णेचं पाणी अडवायचं लवादानुसार, ते काही ठराविक पाणी त्याच्यामध्ये अडवलं गेलं नसल्यामुळे जे काही वाया गेलं, पूर्ण काही 100% अडवलं गेलं नाही. हे या कॉन्टेक्स्टमध्ये आठवायचं कारण असं की आत्ताच्या या दुष्काळामध्ये आपल्या शेजारच्या राज्यांशी आपलं असं काही बोलणं चालू आहे का? काही राज्यांनी काही TMC पाणी ऑफर केल्याचं कर्नाटकनी वाचनात आलं होतं किंवा मीडियामध्ये पण बोललं गेलं होतं. पण अशा काळामध्ये काही शेजारच्या राज्यांशी आपलं बोलणं झालं का किंवा काही रिस्पॉन्स आला का? कर्नाटकशी जे आपलं बोलणं झालं त्यामध्ये कर्नाटकने आपल्याला पाणी मागितलं आहे आणि वारणेतनं 2 TMC पाणी आपण त्यांना देतो आहे. पाण्याचं आपल्याकडेही कमतरता आहे, पण आपली आणि कर्नाटकची बॉर्डर अशी आहे की इकडची गावं त्यांची आहेत, तिकडची गावं आपली आहेत. त्यामुळे ते पाणी सोडलं तर जसं त्यांच्या गावांना मिळतं आपल्याही गावांना मिळतं. आणि गेल्या अनेक वेळा अशा प्रकारची दुष्काळाची अवस्था आल्यानंतर आपण ते पाणी सोडलं आहे. यावेळी आपण त्यांना असं म्हटलं की आपण एक परमनंटच याचा विचार करू की तुम्हाला हे पाणी लागतं, आम्ही तुम्हाला ते पाणी देऊ, तुम्ही आम्हाला सोलापूर करता अलमट्टीतनं पाणी द्या. अलमट्टीत त्यांच्याजवळ भरपूर पाणी आहे आणि माझं त्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं, त्यांनी जवळपास त्याला होकार दर्शवला आहे. तर एक 4 TMC पाणी अलमट्टीतनं आपल्याला मिळालं आणि एक 3-4 TMC पाणी जर इकडनं आपण त्यांना दिलं तर दोघांचाही फायदा होऊ शकेल. कारण अगदी मग ते अलमट्टीचं पाणी जे आहे ते आपला जो दुष्काळी भाग आहे म्हणजे सोलापूर जिल्हा आणि सांगली जिल्हा, त्याला ते पाणी आपल्याला मिळू शकेल. अगदी सोलापूरच्या पिण्याच्या पाण्याकरता देखील त्या पाण्याचा आपल्याला उपयोग होऊ शकेल. तर असं बोलणं त्यांच्याशी चाललं. कधीपर्यंत होऊ शकेल साधारणतः? साधारण आता आम्ही यावर्षी तर त्यांना 2 TMC पाणी दिलेलं आहे. आता या पावसाळ्याच्या दरम्यान आम्ही त्यांच्याशी करार करतो आहे, त्याच्यावर दोन्हीकडचे अधिकारी हे आता काय म्हणतात खलबतं किंवा काय म्हणतात ते चालली आहेत ती करून त्याच्यावर निर्णय करतील. पण सीएम सर, कालच राज्यमंत्री विजय शिवतरेंचं हे वक्तव्य आहे की महाराष्ट्र कर्नाटकला पाणी द्यायला तयार आहे, पण कर्नाटकने स्पष्ट नकार दिला की आम्ही तुम्हाला पाणी देणार नाही आणि त्यांनी पाणी सोडायला तयार नाही, असं राज्यमंत्र्यांचं वक्तव्य. नाही, माझं स्वतः कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं आणि असं आहे की यावर्षी लगेच त्यांनी अलमट्टीचं पाणी दिलं तरी आपण उचलू शकत नाही, ती व्यवस्था नाही आहे. हे आपल्याला पाणी सोडणं सोपं आहे कारण नदीतनं सोडायचं आहे, पण त्या ठिकाणचं पाणी लिफ्ट करून आणायचं आहे, नंतर ते ग्रेडियंटनीच येणार आहे, पण त्याची व्यवस्था उभी करायची आहे. त्यामुळे यावर्षी जर त्यांच्याशी आपण करार केला तर वर्षभरात ती व्यवस्था आपण उभी करू शकू आणि ते पाणी घेऊ शकू. आता तेही अडचणीत आहेत, अडचणीच्या वेळी आपण त्यांना मदत केली पाहिजे, आपण केली आहे. मला विश्वास आहे की ते आपल्या मदतीला लक्षात ठेवून जो शब्द त्यांनी दिला ते पाळतील. एक सांगा, दुष्काळात एकीकडं 8 दिवस महिनाभरात एकदा 200 लिटर पाणी मिळतं आणि दुसरीकडं वॉटर कट असूनही प्रति माणसी पाण्याचा वापर जो आहे तो जास्त आहे. तर तुम्ही उर्वरित महाराष्ट्राला काही आवाहन कराल का की पाणी वापर काटकसरीनं करा किंवा काय? नाही, हे आव्हान तर केलंच पाहिजे की पाण्याचा वापर काटकसरीनं हा केलाच पाहिजे. पाणी ही आपण असं समजतो की निसर्गाने आपल्याला मोफत दिलेली कमोडिटी आहे, पण पाण्याची इकॉनॉमिक कॉस्ट जी आहे ही आपण कधीच लक्षात घेत नाही आणि पाण्याला खूप मोठी इकॉनॉमिक कॉस्ट आहे. त्यामुळे पाण्याचा अनिर्बद्ध वापर जो आहे तो आपण बंदच केला पाहिजे.
पण आज त्याच्यासोबत दुसरी गोष्ट मी सांगतो की शहरांमध्ये देखील आपण ज्यावेळेस म्हणतो की 200 लिटर प्रति व्यक्ती किंवा 150 लिटर प्रति व्यक्ती पाणी आपण देतो आहे, ते मुळात तेवढं देतच नाही. तेवढं पाणी आपण उचलतो, पण त्या माणसापर्यंत प्रत्यक्ष 100 लिटरच पोचतं आणि 50 लिटर हे आपल्या लिकेजेसमध्ये जातं. त्यामुळे वॉटर यूज एफिशियन्सी ही वाढवण्याची खूप आवश्यकता आहे. पाण्याचा एफिशियंट वापर आणि पाण्याचं रिसायकलिंग या 2 गोष्टींवर भर दिला पाहिजे. पाण्याचं समन्यायी वाटप हा एक महाराष्ट्रातला फार जुना प्रश्न आहे आणि अनेक सत्ताधारी पक्षांना याविषयी टीका सहन करावी लागलेली आहे. विशेषतः नगर जिल्हा असेल किंवा मराठवाड्यातले काही जिल्हे असतील किंवा विदर्भसुद्धा असेल. हे समन्यायी वाटप होण्याकरता आत्ता नेमकी परिस्थिती काय आहे आणि त्याच्याकरता सरकार काय प्रयत्नशील आहे? बघा, पाण्याचं समन्यायी वाटप हे झालंच पाहिजे आणि म्हणून आम्ही आमचं सरकार आल्यानंतर अतिशय ठाम भूमिका त्याच्यामध्ये घेतली. उत्तर महाराष्ट्रामध्ये आम्हाला विरोध सहन करावा लागला, टीका सहन करावी लागली, पण तरी देखील आम्ही सांगितलं की मराठवाड्याच्या हिस्स्याचं पाणी मराठवाड्याला दिलंच पाहिजे. कारण आपण धरणं ज्यावेळेस बांधली त्यावेळी त्याची रचनाच अशी केलेली आहे आणि जर उद्या सगळ्या वरच्या धरणांनी ठरवलं की आम्ही खालच्या धरणांना पाणीच देणार नाही, मग कोकणातल्या धरणांनी खाली पाणी द्यायचं नाही, खालच्या धरणांनी अजून म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात द्यायचं नाही, त्यांनी दक्षिण महाराष्ट्रात द्यायचं नाही, त्यांनी उत्तर महाराष्ट्रात द्यायचं नाही, त्यांनी मराठवाड्यात मध्य महाराष्ट्रात द्यायचं नाही, असं जर चालत राहिलं तर मग महाराष्ट्राची परिस्थिती काय होईल हे आपण समजू शकतो. पण यातलं सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की ॲडहॉकिझम जे आहे ते कामाचं नाही आहे. मुळामध्ये आपला जो वॉटर प्लॅन आहे तोच तयार नाही आहे आणि म्हणून आमचं सरकार आल्यानंतर मी त्याच्याकडे लक्ष घातलं. MWRRAचा कायदा हा आपण 2005 साली मंजूर केला, ज्या कायद्याच्या अंतर्गत स्टॅट्युटरी ऑब्लिगेशन होतं की आम्ही आमचं पाण्याच्या वापराच्या संदर्भातला सगळ्या खोऱ्यांचं नियोजन केलं पाहिजे. पण असं लक्षात आलं की त्याचे अध्यक्ष मुख्यमंत्री आहेत. 2014 सालापर्यंत 10 सालापासून एकही बैठक प्राधिकरणाची झालेली नाही. मग पहिली बैठक मी घेतली आणि त्या बैठकीमध्ये हा जल आराखडा तयार करून सगळ्या खोऱ्यांचं प्लॅनिंग करायचा निर्णय आम्ही घेतला. यातलं सगळ्यात मोठं खोरं आपलं गोदावरीचं आहे, ज्यात 29 उपखोरे आहेत. आता या 29 उपखोऱ्याचं प्लॅनिंग आमचं तयार झालं 1 वर्षामध्ये आणि त्याच्यावर अजून एक एक्सपर्ट कमिटी आता आम्ही तयार केलेली आहे की जी एक्सपर्ट कमिटी आता त्याचं फायनल इव्हॅल्युएशन करते आहे आणि ते झाल्यानंतर पहिल्या जल आराखड्याला आम्ही मंजुरी देऊ. ती दिल्यानंतर त्यातनं कोणी किती पाणी वापरायचं, कसं वापरायचं, पाणी साठवताना ते कधी साठवायचं, कोणी किती साठवायचं, खालच्या धरणांना कधी द्यायचं, अशा सगळ्या गोष्टी त्यातनं क्लिअर होती. गेलं वर्ष हे पहिलं 15 वर्षातलं पहिलं असं वर्ष आहे की इरिगेशनला जेवढा निधी दिला तेवढा सगळा निधी कट न लावता खर्च झालेला आहे. त्यातनं सिंचन क्षमता तयार झाली आहे, मोठ्या प्रमाणात घळभरणी हे आम्ही मागच्या वर्षी करू शकलो आहे, त्याचे सगळे आकडे आपण दिले आहेत. याच्या व्यतिरिक्त जलयुक्त शिवारमधनं जे काही इरिगेशन पोटेन्शियल आपण तयार केलेलं आहे 6 लाख हेक्टरचं, ते देखील आपण त्यांना सांगितलेलं आहे. त्यामुळे तो काही प्रश्न नाहीच आहे. पण आपण पहिला प्रश्न मला काय विचारला होता याच्या आधी, पाण्याची नासाडी आरोप होतो की पाण्याची नासाडी आणि असंवेदनशील म्हणतात. हां, आता याच्या संदर्भात देखील मुळामध्ये आपण जर विचार केला तर आता एखादा मंत्री त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याला तर हे साधारणपणे माहिती नसतं, त्याला तो हेलिकॉप्टरने त्या ठिकाणी जातो, वेळ वाचवण्याकरता जातो आणि अशा परिस्थितीमध्ये आता त्या हेलिकॉप्टरकरता हा नियम आहे की जिथे हेलिकॉप्टर उतरवायचं असतं तिथे सुरक्षेच्या दृष्टीनं तिथे धूळ उडाली आणि विजिबिलिटी संपली तर त्या हेलिकॉप्टरचा अपघात होऊ शकतो आणि म्हणून त्या ठिकाणी पाणी टाकावं लागतं. आता राधेमोहन सिंगजी हे केंद्रीय मंत्री आहेत, ते या ठिकाणी आले. ते आल्यानंतर ते काय करतात तर ते स्टेट गव्हर्नमेंटला किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटला सांगतात की माझी जाण्याची व्यवस्था करा. ते प्लॅन तयार करून पाठवतात, हे बिचारे येतात, त्याच्यात बसतात, तिथे जातात आणि त्याच्यानंतर 2 दिवस ते बदनाम होतात. आता हे ठीक आहे, हे व्हावं की नाही व्हावं, पण ज्या दिवशी खडसे साहेब त्या ठिकाणी गेले त्या दिवशी ते कशाकरता गेले होते? 50 लाख लिटर पाणी लातूरला पाईपलाईननं मिळू शकतं हे लक्षात आलं आणि केवळ 2 कोटी रुपये खर्च करून, म्हणजे आपण तर 700 कोटीच्या योजना लातूरकरता मागतो,
पण लोअर तेरणावरची योजना तयार, जी 4-5 वर्षाले बंद पडली आहे, ती योजना सुरू करायची असेल तर केवळ 2 कोटी रुपयाचा खर्च करायची आवश्यकता आहे आणि 50 लाख लिटर पाणी मिळतं. हे लक्षात आल्याबरोबर खडसेसाहेब त्या ठिकाणी गेले, ते पैसे आम्ही दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी 15 दिवस रात्र त्या ठिकाणी काम करून पाईपलाईन टाकली, रात्री लाईट लावून काम केलं आणि ते पाणी सोडण्याकरता खडसेसाहेब त्या ठिकाणी दिले. त्या दिवशी 50 लाख लिटर पाणी हे लातूरला पाईपलाईनमधनं मिळालं. 50 लाख रेल्वेने आणि 50 लाख पाईपलाईनमधनं. आणि ते 50 लाख लिटर जे पाणी दिलं ते सगळं विरून गेलं. आणि हे जे काही पाणी त्यांच्या हेलिकॉप्टर करता वापरण्यात आलं, मला असं वाटतं की ठीक आहे, आम्हाला हे मान्य आहे की असं पाणी वापरलं जाऊ नये, पण आम्ही या सूचना दिलेल्या की हेलिकॉप्टर करता जर पाणी वापरायचं असेल तर त्या ठिकाणी जे सांडपाणी आहे किंवा रियूज पाणी आहे ते वापरलं पाहिजे. आणि 10,000 लिटर वगैरे पाणी नाही लागतो हेलिकॉप्टर उतरवण्याकरता. 10,000चा आकडा लिटरचा कुठनं आला मला माहिती नाही. आज प्रश्न, आता उदाहरणादाखल पंकजा मुंडेंचा जो विषय आहे, पंकजा मुंडेंनी स्पष्टपणे सांगितलं असं आहे की एक एक्साइटमेंट असते. इतक्या प्रचंड परिस्थितीमध्ये आपण केलेल्या कामात पाणी आलं, याची एक एक्साइटमेंट असते. आता त्या एक्साइटमेंटमध्ये एक सेल्फी काढली, त्यात इतकं त्याचा बाऊ करण्याची आवश्यकता नाही आहे, त्याला इतकं असंवेदनशील म्हणण्याची आवश्यकता नाही आहे. काही दुष्काळावर आपली जाहिरात करण्याचं काम चाललेलं नाही आहे. तर आपण मेहनत केली आणि त्या मेहनतीतनं इतक्या दुष्काळामध्ये खोदलेल्या चरात पाणी येत आहे, जिथे थेंबर पाणी नाही आहे, ते पाणी पाहून एक फोटो काढला. कदाचित कोणाला वाटत असेल नाही काढला पाहिजे तर नाही काढला पाहिजे, पण त्याकरता सगळं असंवेदनशील ठरवायचं. मुळामध्ये विरोधी पक्षाची अडचण ही आहे की आज सरकार इतकं प्रोॲक्टिव्हली काम करत आहे. त्यांच्याही काळात दुष्काळ पडला, पण त्या दुष्काळाचा असा सामना ते करू शकले नाही. 1-1 वर्ष चारा छावण्या दाखवा कधी चालू आहेत. 3 महिन्याच्या वर यांनी चारा छावण्या चालवल्या नाही. 1-1 वर्ष चारा छावण्या चाललेल्या आहेत. शेतकऱ्याला 2 रुपये किलो गहू, 3 रुपये किलो तांदूळाने आम्ही अन्न देतो, अन्न सुरक्षा त्या ठिकाणी दिली आहे. पिण्याचं पाणी टँकरने देतोय, पिण्याचं पाणी रेल्वेने देतोय. इतक्या मोठ्या प्रमाणात ही कामं चाललेली आहेत. आता त्याच्यावर टीका करता येत नाही, म्हणून ह्या छोट्या छोट्या गोष्टींवर या ठिकाणी टीका चाललेली आहे. तरी देखील आम्ही हा प्रयत्न करू की अशा प्रकारे टीका करण्याकरता त्यांना वाव मिळू नये. आणि म्हणून मी मराठवाड्यात गेलो त्यावेळी मी सगळा प्रवास हा माझ्या कारने केला. वेळ थोडा जास्ती लागला, पण ठीक आहे, जनतेकरताच लागला. इथे आपण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. ब्रेकच्या नंतर मुख्यमंत्र्यांसोबतच्या या अशाच गप्पा, न्यूज रूम लाईव्ह गप्पा सुरू राहणार आहेत. पाहत रहा जय महाराष्ट्र. आज राजकारण बोलायचं नाही, पण राज्याचे मुख्यमंत्री आत्ता बरोबर असताना राज्याच्या काही भागामध्ये जर जाळपोळ चालू असेल तर या वाहिनीचा एक संपादक म्हणून मला आपल्याला हा प्रश्न विचारावा असं वाटतो की आपले पूर्वीचे मित्र म्हणा किंवा आपले कायद्यातले गुरु म्हणा किंवा आपले ॲडव्होकेट जनरल म्हणा, जी बेताल वक्तव्य करत सुटलेत त्याच्यामध्ये राज्याची कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात जर येत असेल तर आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात. विदर्भात काय चाललंय, यवतमाळमध्ये काय चाललंय? का पहिली गोष्ट तर अशी, कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाच नाही. आणि राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मी स्पष्टपणे सांगतो की प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. संविधानाच्या अंतर्गत कुठलंही मत मांडलं ते कोणाला पटो की न पटो त्याच्यावर कारवाई होणार नाही. पण जर कोणी आपल्या मताच्या आग्रहाकरता हिंसा करणार असेल तर राज्य सरकार कायदेशीररित्या जी जी कारवाई करायची आहे ती कारवाई करेल. एक प्रश्न सीएम साहेब, वेळ अगदी कमी आहे. राज्यातला विद्यार्थी आत्ता हवाल दिलाय, अगदी काही क्षण उरले शेवटचे म्हणून विचारतो. कोर्टाचा निर्णय आलाय, मान्य करणं अत्यावश्यकच आहे, पण राज्यातल्या काही लाख विद्यार्थ्यांना 4 दिवसाच्या किंवा 5 दिवसाच्या अंतरांनी ज्या कोर्समधलं शिक्षण आपण घेतलंच नाही अशा CBSE परीक्षेची जर एंट्रन्स द्यावी लागत असेल तर विद्यार्थ्यांनी करायचं काय? हे अतिशय विद्यार्थ्यांवर एक प्रकारचं संकटच आहे. मुळामध्ये आपल्या इथली पद्धत अशी होती की AIPMT ही एक सेंट्रलची परीक्षा आपल्याकडे व्हायची आणि दुसरी परीक्षा आपली MHCET ही आपल्याकडे व्हायची. आता AIPMT ठरल्याप्रमाणे 1 तारखेची
आणि MHCET 5 तारखेची. आणि या MHCETतनं आपल्या जागा आपण भरायचो. MHCETचा जो कोर्स आहे हा साधारणपणे स्टेट बोर्डाप्रमाणे तयार झालेला आहे. AIPFचा जो कोर्स आहे हा सेंट्रलप्रमाणे तयार झाला आहे. आता सुप्रीम कोर्टाने असा निर्णय दिला की MHCET नाही, आता तुम्हाला सगळी नीट घ्यावी लागेल. आणि हे घेत असताना त्यांनी असं सांगितलं की AIPMT जे देत आहेत ती नीट समजली जाईल, आणि ज्यांनी AIPMTचा फॉर्म भरला नाही, ज्यांनी MHCETचा भरला आहे त्यांना पुन्हा फॉर्म भरून 24 तारखेला त्यांची पुन्हा नीट घेतली जाईल. आता यात दोन महत्त्वाचे प्रॉब्लेम आहेत. पहिलं असं की CBSEचा कोर्स आणि स्टेट बोर्डाचा कोर्स यात खूप फरक आहे. त्यामुळे अचानकपणे तुम्ही सांगितलं आणि 15-20 दिवसामध्ये CBSEच्या कोर्सप्रमाणे मुलांचा अभ्यास होईल हे शक्य नाही. हा अतिशय अन्याय आहे. आता सिलेक्ट होणारे विद्यार्थी महाराष्ट्रातलेच होणार आहे, म्हणजे नीट झाली तरी महाराष्ट्रातले होणार आहे. पण काय होईल, 80% विद्यार्थी हे स्टेट बोर्डाचे आहेत, 20% विद्यार्थी हे ICSEचे आहेत, CBSEचे आहेत. या विद्यार्थ्यांमधनं जास्त लोक सिलेक्ट होतील आणि आपल्या महाराष्ट्र बोर्डाचे ग्रामीण भागातनं आलेले हे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यावर मोठा अन्याय यातनं होणार आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की यातला एक टेक्निकल प्रॉब्लेम सगळ्यात मोठा असा आहे की अगदी एका मिनिटाकरता असं समजलं की ठीक आहे बाबा, AIPMT यालाही नीट समजायची, 24च्याही परीक्षेला नीट समजायची, याची मेरिट लिस्ट कशी तयार करायची हो, हा मोठा प्रश्न आहे. कारण 2 वेगवेगळ्या पेपरवर 2 वेगवेगळ्या परीक्षा होणार आहे. कोर्स जरी सारखा असला, आता मला आज एक पेपर मिळाला आणि निलेशला दुसरा पेपर 24 तारखेला मिळाला, कदाचित माझा पेपर निलेशला मिळाला असता तर निलेशला जास्त मार्क मिळाले असते, किंवा मला निलेशचा पेपर मिळाला असता तर निलेशपेक्षा कमी मार्क मला मिळाले असते. मग ही मेरिट लिस्ट कशी होईल? त्यामुळे इतक्या प्रॅक्टिकल अडचणी याच्यात तयार केलेल्या आहेत. आणि म्हणून आम्ही राज्य सरकार म्हणून याच्यात निर्णय केला, AIPMT तर वेळेवर होतेच आहेत, ज्यांनी त्याच्यात फॉर्म भरला आहे त्यांनी त्याचा अभ्यासही केलेला आहे, ते AIPMT करता तयारच आहेत, त्यामुळे त्यांचा प्रॉब्लेम नाही आहे. MHCET जी आपली आहे ती आपण 5 तारखेला घेणारच आहोत, राज्याची परीक्षा. त्यामुळे आपण कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन राहून ती परीक्षा घेणार आहोत. त्यामुळे ज्यांनी त्याचा अभ्यास केला आहे त्यांना ती परीक्षा देता येईल. आता प्रश्न असा आहे की कोर्टाने जर निकाल विरोधात दिला तर काय? तर आता उद्या आपण रिव्ह्यू पिटिशन दाखल करतो. 8 राज्य एकत्रितपणे, म्हणजे 8 राज्य त्या ठिकाणी रिव्ह्यू पिटिशन करतायत. चांगले 2 सिनियर काउन्सिल सुप्रीम कोर्टातले आपण त्या ठिकाणी उभे केलेले आहेत आणि या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवल्यात. काही पालकांनी आम्हाला चांगलं मटेरियल दिलं, ते देखील आम्ही त्यांना दिलेलं आहे. आणि मला असं वाटतं की सुप्रीम कोर्ट ही अडचण समजून घेईल आणि एवढा अन्याय हा विद्यार्थ्यांवर सुप्रीम कोर्ट होऊ देणार नाही असं मला वाटतं. आणि म्हणून उद्या आम्हाला रिलीफ मिळेल असं वाटतं आहे. पण तो जर मिळाला नाही तर मात्र मोठा प्रश्न उभा राहणार आहे, पुन्हा त्याच्यात काहीतरी करायची गरज पडणार आहे. सर, मुख्यतः आपण या टप्प्यावर येऊन पोहोचलेलो आहेत की सर्वात पुढच्या काळातली मोठी निवडणूक म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे बघितलं जाईल, जी प्रतिष्ठेची निवडणूक असेल युती सरकारच्या दृष्टीनेही. अशा परिस्थितीत युती होईल किंवा नाही होणार हा प्रश्न पुढचा आहे. पण मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा जो विषय आहे, मुख्यतः मुंबई कॉरिडॉर असेल किंवा मेट्रोसारखा प्रकल्प जो अंडरग्राऊंड जाणार आहे, त्याचं काय होणार? त्या संदर्भात काही आश्वासन तुम्ही देऊ शकाल का, किंवा काही टाईम बाउंड कार्यक्रम आपला उपलब्ध आहे का? खरं म्हणजे इतका टाईम बाउंड कार्यक्रम आता चाललेला आहे. मुंबईचे जे प्रकल्प आहेत, कोस्टल रोड, हा कोस्टल रोड गेली 10 वर्ष केवळ बोलला जात होता. आम्ही एका वर्षामध्ये त्या कोस्टल रोडच्या सगळ्या परवानग्या आणल्या. आता त्याचं टेंडर निघतं आहे, त्याचा DPR तयार होतो आहे आणि टेंडर निघतं आहे आणि याच वर्षी त्याचं काम सुरू होऊ शकेल. कोस्टल रोडचा पुढचा भाग आहे सीलिंगचा, त्या सीलिंगचं देखील टेंडर आता आम्ही त्याचं तर जे RFQ आहे ते येत्या आठवड्यात 15 दिवसात आम्ही ते देखील काढू. त्याचंही काम याच वर्षी आम्ही सुरू करू. दुसरी आहे ट्रान्स हार्बर लिंक. 2000 सालापासून एकही परवानगी नाही. टेंडर काढले, टेंडरला रिस्पॉन्स नाही कारण परवानग्याच नाही. त्याच्या सगळ्या परवानग्या आमच्या मिळाल्या. आमचं जायकाशी टायअप झालं. 18,000 कोटीपैकी 16,000 कोटी रुपये जायका आम्हाला देत आहे 0.5% व्याजाने 40 वर्षाकरता आणि पहिले 10 वर्ष मोरेटोरियम. अशा प्रकारचं आमचं टायअप झालं आहे. पुढच्या आठवड्यामध्ये त्याचं टेंडर आम्ही इश्यू करतो आहोत. त्याचंही काम याच वर्षी आम्ही सुरू करू. मेट्रो 3 अंडरग्राऊंड जी आहे सगळ्यात मोठी, अनेक वर्ष त्याचा प्रॉब्लेम होता. आम्ही सगळ्या त्यातल्या अडचणी दूर केल्या आहेत.
काही अडचणी अजूनही आहेत. कार डेपोच्या संदर्भातला आहे जो आरेमध्ये करायचा की नाही त्याच्या पर्यायी जागा देखील आम्ही पाहतोय. आता आरेतली जागा देखील आपण इतकी कमी केलेली आहे आणि त्याचं देखील टेंडर झालं आहे आणि पुढच्या 15 ते 20 दिवसामध्ये आम्ही त्याचे वर्क ऑर्डर देऊ. त्याच्यानंतर अजून 2 मेट्रोचे प्रकल्प जे आहेत जे रेकॉर्ड वेळेमध्ये म्हणजे आपल्या इथे 7-7 वर्ष मेट्रोला लागतात कन्सेप्शन टू स्टार्टिंग ऑफ वर्क. 2 महिन्यात DPR केला, 2 महिन्यात मान्यता दिल्या, पुढच्या 2 महिन्यात टेंडर केलं आणि आता वर्क ऑर्डर केला आहे. त्यामुळे त्या 2 मेट्रोचं काम चालू करतोय. अजून 2 मेट्रोचा DPR आपण तयार करायला हातामध्ये घेतलेला आहे. त्यासोबत जी सबअर्बन आपली रेल्वे आहे याच्यामध्ये आपली जी हार्बर लाईन आहे याच्यात नवीन सिग्नलिंग सिस्टीमला आता आम्ही मान्यता दिली आहे, ज्याच्यामुळे त्या ठिकाणी जो टर्नअराउंड टाईम होता म्हणजे एक लोकल 4 मिनिटांनी यायची ती 2 मिनिटांनी येईल, म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी दुपटीने वाढेल. त्यासोबत 12 डब्याची लोकल त्या ठिकाणी धावेल. दुसरं महत्त्वाचं आहे की छत्रपती शिवाजी टर्मिनसपासून पनवेलपर्यंत आणि चर्चगेटपासून विरारपर्यंत आपला जो आज राईट ऑफ वे आहे त्या राईट ऑफ वेचा उपयोग करून त्याच्यावर पुन्हा एक लाईन तयार करायची सबअर्बन रेल्वेची आणि ते हायब्रिड मॉडेलमध्ये रेल्वे आणि रोड यांचं एकत्रीकरण करायचं. याच्या प्रकल्पाला आता मान्यता दिली आहे. 15 ऑगस्टपर्यंत त्याचा DPR हा तयार करण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे आणि याचा फायदा असा आहे की याच्यामध्ये कुठलंच अधिग्रहण करायचं नाही किंवा कोणाला PAP फारसे त्याच्यात येणार नाही कारण राईट ऑफ वे आपल्याकडे आहे. त्याच्यासोबत आपण मोठ्या प्रमाणात या सगळ्या म्हणजे रस्त्यांचं आणि पुलांचं जाळं तयार करतोय. ट्रान्स हार्बर लिंकचं मी आपल्याला सांगितलंच आहे आणि हे सगळं करत असताना आपण इंटिग्रेशन ऑफ ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम करतोय. म्हणजे ही जी मेट्रो 3 आहे ती आपल्या सबअर्बन रेल्वेला CST स्टेशन खाली त्या ठिकाणी म्हणजे आझाद मैदानाच्या खाली जिथे जाणार आहे तिथे ती मिळणार आहे आणि तिथनं CST आणि चर्चगेट याचं इंटिग्रेशन देखील आपण करतो आहोत आणि हा सगळी शृंखला अशी तयार करतो आहोत की कुठल्याही व्यक्तीला एंड टू एंड म्हणजे तुम्ही इथे उभा राहिलात तर तुम्हाला 300 मीटरवर कुठलं तरी स्टेशन मिळालं पाहिजे, बसचं मिळालं पाहिजे, रेल्वेचं मिळालं पाहिजे आणि कुठल्याही स्टेशनवर जाऊन तुम्ही केवळ एक क्लिक केला की मला इथपासनं इथे जायचं आहे तर त्या क्लिकवर तुम्हाला कळेल की तुम्ही इथपासनं ट्रेननी जा, इथे उतरा, बाहेर बस मिळेल, त्या बसने इथे जा, इथे तुम्हाला आपली मेट्रो मिळेल, मेट्रोने तुमच्या घराजवळ तुम्ही पोचाल. असं याचं इंटिग्रेशन आपण करतोय आणि हे सगळं सिंगल तिकिटावर आणतोय आणि त्याच्या संदर्भात खूप पुढे आपण गेलो आणि ते तिकीटही मोबाईलवर असणार आहे. म्हणजे आपण कुठल्याही ट्रान्सपोर्टमध्ये आपला मोबाईल घेऊन एकदा त्याच्यावर तुम्ही डाउनलोड करून तेवढे पैसे भरले की आपण गेलात की तिथे RFच्या आधारावर केवळ तेवढे पैसे खतवायचे आणि एंट्री करायची. असं कंप्लीट इंटिग्रेशनचं काम हे ॲडव्हान्स स्टेजवर गेलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मुंबईच्या अर्बन ट्रान्सपोर्टचा चेहरा हा येत्या 3-4 वर्षामध्ये पूर्णपणे बदलेल. मिशन मुंबई म्हणायचं झाला 100% मिशन मुंबई आहे. कार्यक्रमाच्या शेवटी मुख्यमंत्री सर आपण भरपूर वेळ दिलात, आमच्या सगळ्या सहकाऱ्यांशी गप्पा मारल्यात आणि तुमची विजन, तुमच्या सरकारची विजन जय महाराष्ट्राच्या माध्यमातून सर्व जनतेसमोर मांडली. तुमचे खूप खूप आभार तुम्ही आल्याबद्दल. आणि यासोबत आपण न्यूजरूममध्ये मुख्यमंत्र्यांच्या या गप्पांसोबत इथेच थांबतोय. पाहत रहा जय महाराष्ट्र. धन्यवाद, आभार.